Hello guys, welcome back to my channel. आम्ही ठेवतो मी करतो आता गाईज आमचं पॅकिंग चालू आहे. And we are going to Thailand. Where are we going, boys? I'm also going to Thailand. Ishu is not coming, I'm packing. but her camera is coming. Are you guys excited for Thailand? Yes, look, we are working so hard. This is empty box. कपडे नुसतं भरायचे चालू आहेत आता. Empty box. पॅन्ट जास्त आणि शर्ट कमी. पॅन्ट जास्त आणि शर्ट कमी. आम्ही guys उद्या आता सकाळी 6 वाजता नाही 7:50 ला आम्ही जाणार आहे. फ्लाईट आहे पुण्यावरून अँड वी आर गोइंग टू फ्लाय टू बँकॉक अँड फ्रॉम देअर तिकडून आम्ही जाणार कुठे फुकेत. येस अपडेट करू तुम्हाला लगेच एअरपोर्टवर आता उद्याचं. आता काय करत नाही रेकॉर्ड. काय काय म्हणतेस तू? नाहीच बाय काय दोनच किलो आहे. हे कोणाचं आहे? अजून घ्या. करण. आम्ही 14 तारखे ते 22 तारखेपर्यंत असणार. लाली लावायचे का लाली? 14 तारखे ते 22 तारखेपर्यंत विल बी इन थायलंड. आणि आम्ही 8 दिवसाचे 8 व्लॉग्स करणार आहे. मजा करणार. मजा करणार आहे. पोस्ट नो आम्ही पोस्ट हे व्हिडिओज टाकणार आहे सगळे. सगळ्यात प्रॉब्लेमॅटिक असतं का? कुठे आहे सामान तुझं? काय कसं करायचं? इशू मला शिकवते कसं पोलराईड वापरायचं. रेकॉर्ड म्हणजे करायला लागतं. शानपणा करू नको जास्त. शिकव. इथं सेटिंग आहेत सगळे एक्सपोजर वगैरे. दिस इज पोलराईड कॅमेरा गाईज. आम्ही नेणार आहे आणि नुसतं प्रिंट मारणार आहे. कसं वाटतं आर्यन? एक्साइटेड गाईज. नाव इट्स 5:20 and we are going to Pune airport. करण सगळेजण बिझी आहेत लवकर फ्लाईट कॅच करायला. तर जाऊया एअरपोर्टवरच. चला निघायचं. लेट्स गो बॉईज. जय थायलंड. थँक्स आरो दरवाजा उघडल्याबद्दल. स्पोर्ट आहे आता गाईज. आत्ता खूप मोठा एक इन्सिडेंट झाला. करणचा आत्ता बोर्डिंग पास हरवलेलं आणि मी मदत केली शोधायला त्याला. तो पॅनिक झालेला खूप. खरं ठीक आहे खरं नाही वाईस वर्ष होतं माझं झालेलं हरवलेलं बोर्डिंग पास. कसं तरी सापडलं सिक्युरिटी चेकमध्ये होतं. अँझायटी आलेली त्याला. काय काय परत अँझायटी आली. एन्झायटी. रेकॉर्ड करणार होतो पण ह्याचं फेस बघून असं वाटलं पेटी दाखवली. नको. काय पाहिजे? वन थिंग यू वॉन्ट फ्रॉम दिस ट्रिप? एन्जॉयमेंट. हां एन्जॉयमेंट अँड कॉकटेल्स. नाईस कॉकटेल. नाईस फूड या. व्हॉट अबाउट यू? अरे बाई. हाय गाईज. आम्ही जस्ट आत्ता एअरपोर्टवरून बाहेर पडतोय. बँकॉकमध्ये आलोय आम्ही. आता आम्ही निघालो. वेअर टू गो? डी. वेअर इज डी? देयर इज डी. या लेट्स गो. आज का क्या प्लान? आज हम लेट्स गो फास्ट. इज कमिंग. थांबवलं मला. हँगओव्हर मूवीचा आम्ही सीन रिक्रिएट करणार आहे परत. सीन नाही रिक्रिएट, फोटो रिक्रिएट करणार आहे. ड्रायव्हरचा कॉल आलेला. काय म्हणून? तो म्हटला व्हाय यू कमिंग. आय सेड कम टू पिक अप पॉइंट डी. ओके आय कम इन 6 मिनिट. 6 मिनिट. होय अरू. वातावरण कसं आहे? हाऊस द वातावरण? बोल धागा आता गरम आहे गरम. गरम व्हेरी गरम इट इज. वेलकम टू बँकॉक बॉईज. तर आता गाईज आम्ही जाणार आहे आमच्या हॉटेलमध्ये. जरा वेळ थांबणार आहे आणि परत बाहेर पडणार आहे. टू हॅव सम गुड फूड अँड तू म्हणला बोलायचं नाही. एअरपोर्टच्या बाहेर असं आहे मी आत्ता.
काय काय बोलायचं तुम्हाला, बोला जरा. छान वाटलं येऊन. छान वाटलं. छानच एक्सपिरियन्स आहे. मध्ये नंबर जरा experience. दादूचा एक्सपिरियन्स व्हायचा नाही. मध्ये जरा फकअप झाले. येस. तर ठीक आहे. फाटलेली पोरांची. तर सांभाळून घेतलं मी सगळ्यांना. चला यो बॉईज, आम्ही रूम चेकिंग केले आणि आता बँकॉकच्या स्ट्रीटवर निघालो स्ट्रीट फूड्स ट्राय करायला. आणि तिकडून तसं हँगओव्हर मूवीचा जो स्टेप्सचा हॉटेल होतं ना, जिथं थांब बसलेले असतात सगळे. काय नाव आहे हॉटेलचं, म्हणजे स्काय बारचं? लेबॉस स्काय बार. इट इज सनकिस्ट. आरूचा आउटफिट बघा जरा, असा आरूचा आउटफिट. या मी काय एवढं हे घातलं नाही आज, कारण मला ठेवायचे आउटफिट्स आज म्हणून ओकेशमध्ये निघालोय हे असं घालून. वी आर द मेट्रो स्टेशन. बघू ॲट वॉट शो. आम्ही आत्ता टोकन्स घेतले आणि आम्ही निघालोय फाया थाय स्टेशन. वी आर गोइंग टू हॅव स्ट्रीट फूड नाव. आणि नंतर आम्ही बघू, फिगर आउट नाही केलं अजून काय करायचं काय नाही. नंतर काय करायचं, लबुआ. जसं की तुम्ही बघू शकता बॉन आपण आलोय स्ट्रीटवर. अँड मागून बघा, पुढून बघा, सगळ्या साईडून बघा. स्ट्रीटला जाऊया भावानं, तिकडं भारी वाटते. हो व्हेज, नो व्हेज, ओनली क्रोकोडाईल, सी फूड. मला खायचं क्रोकोडाईल. काय खायचं तुला? बटर काढले बघ. तर आम्ही आता या स्ट्रीटवर सगळं वेगवेगळं फूड ट्राय करत जाणार आहे. काय काय वेगळं काय स्ट्रीट दाखवली मगाशी. तिला इग्नोर करा, माझ्यावर बघा. हे खात जाणार आहे वेगवेगळे काय काय डिशेस. चिकनमध्ये, नॉनव्हेजमध्ये जे भेटेल ते खाणार आहे. मी क्रोकोडाईल ट्राय करणार आहे. डिशेस यूज तरी दे गाईज. आत्ता मंथ आहे आज डिसेंबर आणि तरी आंबे वगैरे इथं ठेवले. कसं आहे, छान आहे, आपल्या इंडियासारखं आहे का वेगळं आहे? भाताचं रॅप आहे बॉईज. हे बघा तांदूळ. डिफरंट. मला पण छान आहे. एकटा खाऊन मला पण ठेवा. 1 minute bro. Oh bro, yum. स्वीट आहे. हाऊज इट? Good. ब्लॉगरचे बारे आलेले आहे. बघा आता भात बासमती राईस असतो ना, ते तांदळाचा जरा महाग सर. स्टिकी राईस. Hi jasmine rice. हाऊज इट? जन्नत ढगात. एक नंबर. कुक कसे करतात बघा. छोट्या जागेवर एकदम प्रॉपर ऑप्टिमाइज केले, एफिशियंट एकदम. आणि गॅस कसा आहे, बादलीमध्येच गॅस आहे त्यांचा. त्यांचा गॅस बादलीमध्येच आहे. कसं वाटतं आतापर्यंतचं ट्रिप? एक नंबर. थोडं खाल्लं बरं वाटतं. आत्ताशी आफ्टर किती आम्ही 4 वाजता उठलोय आणि सकाळपासून आत्ता आम्ही 6 वाजता खाल्ले. डायरेक्ट 6 वाजता खाल्ले. Soldiers. वी आर सोल्जर्स. Tough day, but definitely worth it. या काय डिशचं नाव काय बाळ आपल्या? हां पॅड. This is peanut. Egg. म्हणजे काय काय यात? Egg and chicken. Egg. Noodles. चिकन एग नूडल्स. सगळ्या पदार्थांनी आपली डिश बनवली आहे. आता काय बोलायचं, तो जा चिलीज मी हे सांगू शकतो. लिंबू महत्वाचा. कांदा कुठं आहे? ठीक आहे, स्प्रिंग मध्ये ठीक आहे. खाय ना. चला. टेस्ट नाही, शुगर आहे.
घ्या बाईट घ्या. चला बाईट घ्या. हाऊज इट? असं असतं का? ठीक आहे. गुड आहे. काय ऑर्डर केलंस? ते आणि फिश. अच्छा अजून किती घ्यायचे? बस मला नाही खूप जास्त. बॉईज, ऑनेस्ट रिव्ह्यू अबाउट दिस स्ट्रीट फूड. Very nice. व्हेरी नाईस. Good, some good, some not so good. येस, व्हेरी नाईस. बघू शकता एवढं मस्त जिभेवर पाणी येणारं ठेवलंय सगळे तर. शेड काय किती पैसे आलेत? 60 आणि काय 20 आणि 10 50 पैसे. 60 5 असते. चल करा ट्राय. थांब कर ट्राय इथंच. चल. करा इथंच. घ्या घ्या. मला एक दे. कॅच. Very good. व्हेरी नाईस. मस्त आहे. काय मस्त आहे. वॉफल पॅनकेकचं फ्लेवर येते. आणि बटर बटर या. आणि क्रिस्पी आहे. आल्यापासून आम्ही नुसतं खातच चाललोय. खालाडायचं चाललंय. 5 वाजल्यापासून खात चाललोय. अजून थांबलं नाही आमचं खायचं. हो. आता डेझर्ट चालले आता. आणि टू बी ऑनेस्ट गाईज, इकडचं फूड खूप वेगळ्या व्हरायटीचं आहे. आणि जे इंडियामध्ये भेटत नाही वेगळं ते खूप इथं वेगळं. म्हणजे डेझर्टमध्ये पण खूप भारी आहे. जास्त गोड पण नाही, जास्त तिखट पण नाही, लाईक सोबत. या कसं वाटतंय तुला आत्तापर्यंत? मस्त न्यू एक्सपिरियन्स. अँड मी व्हिएतनामला गेलेलो पण तिथे स्ट्रीट फूड एवढं चांगलं नव्हतं आणि वाईब अनमॅच्ड. बँकॉकची वाईब खरंच चांगलं आहे. बाकी आपल्या इंडियन्सने बँकॉकला बदनाम केलं दुसऱ्यासाठी. खरं फूडसाठी एक नंबर आहे. अजून एक खायचा पदार्थ आपल्या समोर. दिस इज वॉट? कस्टर्ड टार्ट. कसं आहे? दर पडेल का ना. आपण साध्या गाडीत बसत ना. ओनली फॉर्च्युनर. 80 फॉर्च्युनर रिच्युअल नेव्हर गोज रॉंग. तिकडे पण इकडे पण. आपण कुठे आहे बॉईज? लबुआ. अँड 64th फ्लोअरला आहे आपलं. काय रे शेफ टेबल आहे आमच्याकडे. म्हणजे हे जे बस शेफच्या टेबल साईडला आपण बसतो आणि फूड देतो. ओ नाईस. आता आम्ही हँग ओव्हर मूवी जिथं पायऱ्यांचा खेळ आहे तिथं बसतात असं तोंडी करून. इट हॅपेंड अगेन असं डायलॉग आहे. शुअर. Damn, it is very beautiful. What's up, boys? How's the view? Right? कसा व्ह्यू? छान आहे, छान आहे. प्राइस कशी आहे? छान. प्राइस पण व्हेरी छान. जिरली आमची जिरली. म्हणजे जिरली म्हणजे आमची फाटली. तर आपण आलोय त्या स्टेअर्सच्या इथे. इथेच ना, इथेच होतो, बसून होता तसा. कसं वाटतं लबुआ? अरू टॉप नॉच. छान आहे. छान तर आहे.
आम्ही जस्ट लेजेंडरी स्टेप्सवरून आलो आणि ठीकठाक होते. इट वॉज वर्थ ओनली फॉर वन टाइम, है ना? या जस्ट वन टाइम एक्सपिरियन्स. वन टाइम एक्सपिरियन्स. सी यू जर अजून काय चांगलं झालं आज तर, नाहीतर ब्लॉग एंड करणार आहे. सो डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. या दमलंय ते बघ कसं. बाय बाय. पीस आउट. Peace out.